बाल्य अवस्थेतून किशोर अवस्थेमध्ये पदार्पण करताना मुलींमध्ये अनेक शारीरिक बदल हे होत असतात. भीती, लाज, संकोच यामुळे अनेक विषयांवर चर्चा देखील केली जात नाही. आज आपण अशाच एका चर्चेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, पण महत्त्वपूर्ण असा आहे. कारण पूर्वीची जी जीवन पद्धती आणि आत्ताची जीवन पद्धती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्याचा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो. आज मी प्रिकॉशियस प्युबर्टी याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि प्रयत्न करणार आहे. प्रिकॉशियस याचा अर्थ वेळेपूर्वी विकसित झालेला किंवा अकाली असा होतो. तर प्युबेरिटी याचा अर्थ वयात येणं किंवा यौवनावस्था. शुद्ध भाषेत सांगायचं तर हल्लीच्या काळात मुलींना 9 ते 10 वर्षाच्या असताना पाळी येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, जे पूर्वी 13-14 असं होतं. त्याची कारणं मला वाटतं की सध्याच्या आहारामध्ये जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन केले जातात. आहारात वापरल्या जाणाऱ्या काही पदार्थांमध्ये रसायने शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करत असतात. त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे. शरीरामध्ये चरबी वाढल्याने प्लॅटिन नावाच्या हार्मोन्सची पातळी देखील वाढली आहे, ज्यामुळे इस्ट्रोनिन्स हार्मोन सक्रिय होऊन वयाआधी शारीरिक बदल आपल्याला दिसून येतात. तसंच अन्नपदार्थामध्ये भेसळीचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. दूध आणि चिकन यासारख्या पदार्थांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी कधी-कधी हार्मोनचे इंजेक्शन दिले जातात आणि अशा पदार्थांच्या सेवनामुळे मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. हल्ली प्लास्टिकचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे हल्लीच्या मुली कॉस्मॅटिक्स म्हणजे जे रसायनं आहेत, मेकअपचं सामान आहे, त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात आणि याचा सगळ्यांचा परिणाम हा शरीरावर होताना आहे. आणखीन एक कारण म्हणजे डिजिटल एक्सपोजर्स व हार्मोन्स. संशोधनानुसार मोबाईल आणि लॅपटॉपमधून जो निळा प्रकाश निघतो, त्यातून शरीरातील मेलाटोनियन या हार्मोनची पातळी ही कमी करते. मेलाटोनियन हे केवळ झोप नियंत्रित करत नाही, तर शरीराला लवकर वयात येण्यापासून रोखण्याचं काम देखील करत असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहणाऱ्या मुलींमध्ये पाळी लवकर येण्याची शक्यता दिसून येते. एस्ट्रोजेनस सारखे रसायनं अनेक वस्तूंमध्ये बीपीए रसायनं जी शरीरातील इस्ट्रोजन्स संतुलन बिघडवतात. उदाहरणार्थ प्लास्टिकमध्ये बीपीएचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे सुगंधी साबण, शॅम्पू ह्यासारख्या वस्तू वापरण्यावर हल्ली जास्त भर दिला जातो. कीटकनाशक आणि भाज्या यांच्यावर जी फवारणी केली जाते कीटकनाशकांची, भाजी व फळं, त्याच्यामुळे आणि रसायन ती व्यवस्थित न धुतल्याने त्याचा देखील शरीरावर परिणाम होताना. या प्रक्रियेचा वेग थोडासा कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा जीवनशैलीतील छोटासा बदल हा देखील महत्त्वाचा असतो. दररोज 1 तास व्यायाम करणं आणि सकस आहार घेणं हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तसंच या समस्येचा वेळ जर बदलला असेल आणि तो लवकर झाला असेल, तर अशा वेळी तुम्हाला वैद्यकीय मदत घेणं हे फार आवश्यक आहे. तसंच मुलांची काळजी घेणं, मुलांना योग्य आहार देणं, योग्य प्रशिक्षण देणं, योग्य त्यांच्याकडून व्यायाम करून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हल्ली सगळ्या सुखसुविधा मिळत असल्यामुळे शारीरिक जो व्यायाम आहे तो कमी झाला आणि लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्यामुळे जे प्युबॅरिटीचं प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळते. धन्यवाद. थोडक्यात सांगायचं तर 9 ते 10 वर्षाच्या मुलींना पिरियड्स का लवकर येतात? तर जंक फूड यांचं अतिसेवन म्हणजेच पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ वारंवार खाल्ले जातात. प्रोसेस्ड फूडमध्ये शुगर, ड्रिंक, सिरप, चॉकलेट्स, आईस्क्रीम, पोटॅटो चिप्स यासारखे पदार्थ खाल्ले जातात. शारीरिक हालचालींचा अभाव पाहायला मिळतो. स्क्रीन टाईम ते प्रमाण देखील वाढलेलं आहे. यासाठी हेल्दी लाईफस्टाईल, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आवश्यक आहे आणि योग्य वेळेस डॉक्टरांचा उपचार देखील घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.